नमस्कार. आज आपण एका श्रद्धेच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याला काही माहिती मिळाली आहे एका विधीबद्दल, शिवमूठ. हो, शिवमूठ. अनेकांनी ऐकलं असेल कदाचित, पण नेमका अर्थ काय, काय वापरतात, का करतात, हे जरा समजून घेऊया आज. नक्कीच. शिवमूठ ही संकल्पना वरवर जरी सोपी वाटली तरी खूप खोल आहे. म्हणजे काय नक्की शिवमूठ म्हणजे? अगदी सोपं सांगायचं तर आपल्या हाताच्या मुठीत मावेल इतकी पवित्र सामग्री, वस्तूंची एक छोटी मूठ. अच्छा. जी आपण विशेष दिवशी, जसं श्रावण सोमवार किंवा मग समजा महाशिवरात्री, त्या दिवशी शंकराला भक्तिभावाने वाहतो. ती एका व्यक्तीच्या श्रद्धेचं आणि काय म्हणतात त्याला, संकल्पाचं एक प्रतीक आहे असं म्हणू शकतो आपण. आणि ही मूठ वाहण्यामागे काही विशिष्ट कारणं असतात, हेतू असतात असं दिसतंय स्रोतांमध्ये. म्हणजे केवळ एक परंपरा नाहीये ही. अगदी बरोबर. हा फक्त एक विधी नाहीये. आपल्या मनातल्या इच्छा असतात, प्रार्थना असतात. हो, त्या शंकरापर्यंत पोहोचवण्याचं हे एक माध्यम आहे. म्हणजे बघा, मनशांतीसाठी किंवा आरोग्यासाठी. हा, आरोग्य, समृद्धी. हो, कुटुंबात सुख यावं, समृद्धी यावी, किंवा एखादा संकल्प केला असेल तो पूर्ण व्हावा अशी इच्छा असते. म्हणजे आपल्या भावना पोहोचवण्याचा एक मार्ग. अगदी एक प्रतिकात्मक अभिव्यक्ती आहे ही. आणि त्यात जी सामग्री वापरतात त्यावर पण बरीच रंजक माहिती आहे, जसं की बेलपत्र, धोत्रा, भस्म. हो हो, प्रत्येकाचा एक वेगळा अर्थ आहे आणि तो थेट शिवाच्या तत्वज्ञानाशी जोडलेला आहे. जसं बेलपत्र, हो, ते त्रिगुणांचं प्रतीक मानतात. हो, त्याची जी 3 पानं असतात ती सत्व, रज, तम यांचं प्रतीक मानतात, किंवा काही जण शिवाचे 3 डोळे मानतात. अच्छा. आणि धोत्रा तो खरं तर विषारी असतो. हो की नाही? पण तो अर्पण करणं म्हणजे शिवाने जे विष प्यायलं होतं त्याचं स्मरण करणं आणि वाईटावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक. वा. आणि भस्म, ते तर वैराग्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. अगदी, भस्म म्हणजे वैराग्य, जगाची नश्वरता दाखवणारं प्रतीक. यात अजून अक्षता म्हणजे तांदूळ आणि सुपारी पण असते ना, त्यांचं काय महत्व? कारण ह्या तर अनेक पूजांमध्ये असतात. बरोबर आहे. अक्षता म्हणजे काय? जे तुटलेलं नाही, अखंडता, पूर्णत्व याचं ते प्रतीक आहे. आणि सुपारी तर आपल्याकडे प्रत्येक पूजेत लागतेच. ती एका संकल्पाचं प्रतीक मानली जाते. अच्छा. आणि गंमत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी थोडा फरक पण दिसतो सामग्रीत. हो का? म्हणजे? हो, कुठे तांदळाची मूठ महत्वाची मानतात, तर कुठे तीळ वापरतात, गहू वापरतात, किंवा मूग सुद्धा. अरे वा. काही ठिकाणी तर काळी मिरी किंवा पंचमेवा वापरल्याचं पण उदाहरण आहे. हे त्या जागेनुसार, परंपरेनुसार बदलतं थोडं. पण मूळ कल्पना तीच राहते की शिवाला पवित्र वस्तू अर्पण करायची. अगदी, मूळ भावना तीच. मग हे सगळं साहित्य जमल्यावर प्रत्यक्ष विधी कसा असतो? तुम्ही मगाशी म्हणालात तसं संकल्पावर खूप भर आहे. बरोबर पकडलं. विधीची सुरुवातच संकल्पाने होते. सकाळी स्नान वगैरे करून, स्वच्छ कपडे घालून, शक्यतो शिवलिंगासमोर बसावं. शांत मनाने विचार करायचा की आपण ही मूठ का वाहत आहोत, आपली इच्छा काय आहे, प्रार्थना काय आहे. म्हणजे तो संकल्प स्पष्ट हवा मनात. हो, तो संकल्पच त्या अर्पणाला अर्थ देतो. मग निवडलेलं सगळं साहित्य एकत्र करायचं, उजव्या मुठीत घ्यायचं ते, आणि ती मूठ घट्ट बंद करायची. अगदी, ती बंद मूठ म्हणजे आपली एकाग्र झालेली इच्छाशक्तीच जणू. आपण आपली प्रार्थना त्यात सामावून घेतोय. वा, छान कल्पना आहे. आणि मग ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अगदी शांतपणे, श्रद्धेने ती मूठ शिवलिंगावर अर्पण करायची. म्हणजे फक्त वस्तू वाहणं नाही. नाही, वस्तू तर माध्यम आहे, त्यासोबत आपलं मन, आपली श्रद्धा, आपली इच्छाशक्ती शिवाला सोपवणं महत्वाचं आहे. स्रोतांमध्ये असंही आहे की वेगवेगळ्या हेतूंसाठी वेगळी सामग्री वापरतात. म्हणजे आरोग्यासाठी वेगळी, धनधान्यासाठी वेगळी, असं काही. हो, काही प्रमाणात तसं मानलं जातं. म्हणजे वस्तूंच्या प्रतिकात्मक अर्थानुसार विशिष्ट हेतूसाठी विशिष्ट वस्तू निवडतात काही ठिकाणी. अच्छा. पण या सगळ्या प्रकारांच्या मुळाशी एकच तत्वज्ञान आहे. शिवमूठ वाहणं ही वरवर साधी क्रिया वाटली तरी ती खूप गहन आहे, प्रतिकात्मक आहे. म्हणजे फक्त धार्मिक विधी नाहीये हा, त्यामागे एक विचार आहे. आपण आपल्या इच्छा, भावना सगळं काही त्या एका मुठीतून अर्पण करतो. बरोबर. ही एक प्रतिकात्मक क्रिया तर आहेच, पण ती आपल्या आतल्या आवाजाला, आपल्या अंतरात्म्याला शिवाशी जोडण्याचा एक मार्ग आहे. ती केवळ धान्याची किंवा वस्तूंची मूठ नाही, तर आपल्या श्रद्धेची, आपल्या समर्पणाची मूठ आहे. आपण जो संकल्प केलाय
त्याची मूठ आहे ती. म्हणजे ती आपल्याला आठवण करून देते की आपलं सगळं काही शेवटी परमात्म्यालाच अर्पण करायचं आहे. अगदी. आपलं मर्यादित अस्तित्व आणि त्या अमर्याद परमात्म्याशी जोडलं जाण्याची आपली इच्छा ह्याचं प्रतीक बनते ती मूठ. तर एकंदरीत आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होते की शिवमूठ हा विधी फक्त परंपरेचा भाग नाहीये, तर श्रद्धा, संकल्प आणि समर्पणाचे खूप सुंदर प्रतीक आहे. हो ना. ही केवळ वस्तू वाहण्याची क्रिया नाही, तर आपल्या मनातल्या भावना, इच्छा शिवांपर्यंत पोहोचवण्याचा एक खूप वैयक्तिक आणि आध्यात्मिक मार्ग आहे. अगदी बरोबर. आणि हे सगळं ऐकल्यावर, समजून घेतल्यावर एक विचार मनात येतोच. काय? की या ठरलेल्या वस्तू, हे मंत्र, ही पद्धत, हे सगळं श्रद्धेला आकार देण्यासाठी नक्कीच महत्वाचे आहे, यात शंका नाही. पण समजा एखाद्या व्यक्तीकडे यातली कोणतीच भौतिक वस्तू नसेल अर्पण करायला, पण मनात फक्त निस्सीम भक्ती असेल, शुद्ध श्रद्धा असेल, तर ती निराकार भावना, ती थेट शिवापर्यंत पोहोचायला पुरेशी नसेल का? खरंय. परंपरेच्या चौकटी महत्वाच्या आहेतच, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या शुद्ध भावनेचं काय, यावर पण विचार करायला हरकत नाही.